मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। मुंबईमध्ये आजही उष्णतेचा येलो अलर्ट। राज्यामध्ये 19 तारखेपर्यंत उष्णतेची लाट। दमटपणामुळे उकाडा अधिक तीव्र जाणवायला सुरुवात। मुंबईचं तापमान 31 ते 35 अंशांदरम्यान राहणार। मुंबईच्या सायनमधील पूर्वद्रुतगती मार्गावर नव्या पुलाच्या कामाला सुरुवात। तर सध्या कार्यरत असलेल्या पुलाच्या सांध्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहन चालकांना धक्के बसणं आणि वाहतुकीचा वेग कमी होणं अशा समस्या निर्माण होत होत्या। मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना वेग। अंतिम टप्प्यामध्ये पश्चिम उपनगरांच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण होणार। अंतिम टप्प्यातील काँक्रिटीकरणाच्या कामांसाठी 7,600 कोटींचा खर्च अपेक्षित। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री 10 तासांचा विशेष ब्लॉक। ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार। तर पश्चिम हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। अंबरनाथमध्ये क्रिकेटच्या पिचवरून राजकारण तापलं। गावदेवी मैदानामध्ये सिमेंट काँक्रीटचा पिच। मैदानामध्ये बांधकामाला परवानगी नसल्याचं म्हणत मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्केंची पालिकेमध्ये तक्रार। खेळामध्ये राजकारण न आणण्याची खेळाडूंची मागणी। अंबरनाथच्या शिवनगर परिसरात मागील 2 महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या। तर गेल्या आठवड्याभरापासून पाणी पुरवठाच होत नसल्याचं समोर। नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुणे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो मार्गिकेलगत होणाऱ्या विकास कामांवर निर्बंध। मेट्रो मार्गिकेजवळील 20 मीटर परिसरात कामांसाठी महामेट्रोचा ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक। याबाबतची अधिसूचना जारी। पुणे शहरातील 216 उद्यानं जास्त वेळ खुली राहणार। महापालिकेच्या उद्यान विभागाकडून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील उद्यानांच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय। पुण्यामध्ये प्रत्येकी 6 वाहनांमागे एक बेकायदा वाहन असल्याचं समोर। याकडे पुणे आरटीओचं अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप। 7 लाख वाहनांपैकी 44,800 वाहनांचं नूतनीकरण। पुण्यामध्ये जुन्या वाहनांचा प्रश्न गंभीर। पुणे विमानतळावरील विमानांची उड्डाणं टप्प्याटप्प्यानं पूर्ववत सुरू। नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थिती सुरळीत करण्यात येत असल्याची माहिती। मध्यरात्री वायुदलाच्या विमानाचा झाला होता अपघात। अपघातानंतर काही काळ विमानसेवेवर परिणाम। टीईटी अर्जासाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। उमेदवारांना आता 24 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची संधी मिळणार। परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडून परिपत्रकाद्वारे माहिती। पुण्यातील ओव्हरहेड केबल विरोधी कारवाईला ब्रेक। केंद्र सरकारच्या नियमावलीचा आधार घेत महापालिका नवे धोरण तयार करणार। पुण्याच्या गुन्ह्यामध्ये 24 वर्षांपासून फरार असणाऱ्या आरोपीला वेल्हे पोलिसांकडून अटक। गुप्त माहितीच्या आधारे रायगड जिल्ह्यातल्या कलकतवाडीमध्ये पाठलाग करून मोठ्या शिताफीनं आरोपीला अटक। पुण्याच्या जुन्नर बस स्थानकामध्ये एसटी बसला आग। एसटी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवाने घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही। विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। लातूर जिल्ह्यामधल्या औराद शहाजनी भागामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर। गेल्या 5 दिवसांमध्ये 7 अंशांची वाढ। बाष्पीभवनाचं प्रमाणही वाढलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज। महानगरपालिकेच्या मेल्टॉन हॉस्पिटलमध्ये 50 बेड्सची व्यवस्था। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे। कारवाईमध्ये 91 जणांना अटक। 1,21,00,000चा मुद्देमाल जप्त। बार्शी भोगाव कोंडी परिसरात ऑर्केस्ट्रा बारवर मोठी कारवाई। ऑर्केस्ट्रा बारमध्ये ग्राहकांसोबत अश्लील नृत्याचा प्रकार समोर। रायगडपासून सिंधुदुर्ग किनारपट्टी भागामध्ये सकाळपासून ढगाळ हवामान। उष्णतेच्या लाटेसह हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून येलो अलर्ट। पारा 41 अंशांवर। बुलढाण्यामध्ये पीक विमा न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा संताप। शेतकरी योद्धा कृती समिती आक्रमक। 1 मे रोजी काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा इशारा। मागील 2025च्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान।